ज्या गोलंदाजानं मागची मॅच अतिशय लाजवाब गोलंदाजी केली तो गोलंदाज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. तर दुसरीकडे पंच पुन्हा एकदा ऑफिशियल पंच दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. ग्राउंड टीम पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर आली आहे. खूप खूप कौतुक या ग्राउंड टीमचं. चला सामन्याच्या दिशेने जाऊयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. पहिलं वंदन त्या गणरायाला 14 विद्या आणि 64 कलांचं माहेरघर असणाऱ्या गणेशाला. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो जन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो छत्रपती शिवराया. हो खरंच अवघ्या हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. नतमस्तक या माती समोर ज्या मातीनं तुम्हा आम्हाला खेळाडू म्हणून जगण्याची ओळख दिली आणि माझे ग्रामदैवत आई माळा देवी नाईकबा महाराजांना वंदन करून या दिवसाला या शेवटच्या सामन्याला आज मात्र आपण आता प्रारंभ करूयात. जिथं गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज करण आहे तर समोर आपल्याला बॅटर बघायला मिळतोय संजू. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. थोडासा टप्पा खाली राहिलाय. फुल लाईनचा चेंडू पायावर जाऊन आदळलाय आणि आता सुरुवात मात्र दोन्ही संघासाठी चांगली झाली आहे. एक बॉल लेग बायच्या स्वरूपातील एक धाव धावफलकेवर अंकित केली आहे. दोन्ही संघासाठी अतिशय सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं आणि दोघांसाठी झाली आहे. आता ही होणारी सुरुवात कशा प्रकारे चांगली राखून ठेवायची आहे तर बघूयात. एकीकडे आता संजू सध्या नॉन स्ट्रायकर एंडला आहे. या वेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तैनात या शॉटसाठी. 1 बाउन्स कलेक्शन झालंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. सावधतेची सुरुवात. पॉवर प्लेची ओव्हर आपल्याला बघायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सजवलेत. एक सजवलाय लॉंग ऑफच्या दिशेनं तर दुसरीकडे काव कॉर्नरला आपल्याला सोमा सुद्धा बघायला मिळतोय. फुल टॉस बॉल. या वेळेला अगदी दिशा दाखवायची होती परंतु लेग स्टंप मिस करून जाणारा चेंडू पंच वळतायत दर्शवतायत हा खराब बॉल आहे आणि इथं वाईड बॉलनं पुन्हा एकदा धावसंख्येत 1 बाहेर पडतीये. फुल टॉस बॉल होता. फुल टॉसला क्रिकेटमध्ये मेजवानी समजलं जातं परंतु ही मेजवानी थोडीशी आवाक्याच्या बाहेरची होती. वाईड बॉल होता. पुन्हा एकदा गोलंदाज फुल टॉस उचललाय. ताकद आहे टायमिंग सुद्धा आहे परंतु हा क्षेत्ररक्षक आज मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक नाहीये चिता उभा बोरली संघाचा आणि त्यानं पुन्हा एकदा टाकली झडप. घेतलाय झेल. पहिला झटका मैदानाच्या बाहेर. वाह काय एफर्ट्स दिलेत. तुमच्या हातात प्रयत्न करणं असतं. या वेळेला प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 मार्क. योग्य वेळेला योग्य उडी आणि प्रत्येक अटेम्प्टच्या पाठीमागं लावलेला जीव आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सौम्यानं केली होती चांगली क्षेत्ररक्षण. आता सुद्धा तेच केलंय. अगदी प्रेशरच्या मॅच मध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं खूप कौतुकास्पद आहे. विकेट आली आहे. बाद झालाय आता संजू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयसाठी हा पहिला बॉल. इथं पुन्हा एकदा बॅट स्विंग मिस झाली आहे आणि या वेळेला पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपातील आपल्याला चौकार बघायला मिळतोय. फुल टॉस होता. आडव्या बॅटनं अगदी बेसबॉल स्विंग बघायला मिळाली परंतु या स्विंगला बॉल काही लागला नव्हता परंतु यष्टीरक्षक थोडासा बीट झाला आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार आलाय चौकार. आता सध्या मात्र मानवेडे संघ म्हणत असेल धावा येणं गरजेचं आहे. त्या कशाही येऊ द्यात आणि त्या धावा येत आहेत. एकीकडे करण आहे तर आता नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा करण विजयसाठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. फुल टॉस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग स्टंप मिस झाली. डायरेक्ट हिट. कहाणीमध्ये आला ट्विस्ट. विकेट क्रमांक 2 रनआउटच्या स्वरूपात बाद. गरज होती का या धावेची. वाईड बॉल आहे हा. वाईड +1 घेण्याच्या नादात मात्र लालच बुरी बल आहे. विकेटचं पतन. बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय बॅक टू द पवेलियन. गरज नव्हती तसं म्हणायला गेलं तर या धावेची. क्षेत्ररक्षक होता तिथं
फाईन लेगच्या दिशेनं आणि त्यानं मात्र अडवलाय, फेकला, अगदी डायरेक्ट हिट झाला आणि विकेट रोहितची मिळाली आहे. आता सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एकीकडे विजय आहे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतोय, तर स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर जाऊन पोहोचलाय, तर करण मात्र गोलंदाजी चांगली करतोय. या वेळेला पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. जागा चांगली निवडली होती, पॉवर प्लेचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला जरूर, परंतु फुल्लर लाईनचे बॉल आडव्या बॅटने खेळण्यासाठी तेवढी नजर त्या बॉलवर असणं गरजेचं होतं आणि इथं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा राऊंड द विकेट ओव्हर द विकेटने करण आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, गावकोणला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पुन्हा एकदा एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. प्रत्येक षटकारासाठी सॉरी येणाऱ्या आता एक जो षटकार येईल त्या षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज आपल्यापर्यंत जमा झालंय. कल्पेश गोलंदाजीच्या मार्कवर. या वेळेला पायावर येणारा चेंडू पुन्हा एकदा ती जागा हेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि इथं मात्र अजून एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा पायावर जाऊन चेंडू अडवतोय आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पोचलाय, योग्य वेळेत पोचलाय. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. भगत दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज फायनलच्या मुकाबल्यासाठी. या वेळेला खाली राहिलाय, गती अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि इथं चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला बॅट्समनच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. कल्पेशची गोलंदाजी आणि आता बघूया, आता 30 यार्ड सर्कल खुलं करण्यात आलंय, पॉवर प्ले खुला करण्यात आलाय. 30 यार्ड सर्कल खुलं करण्यात आलंय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला आता तब्बल 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळतील आणि आता 5 क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना अगदी करण्यात आली आहे. यस 6 क्षेत्ररक्षक आपल्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. या वेळेला बॅटची काढा लागली आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे स्लीपच्या दिशेनं. तोपर्यंत एक धाव तरी कंप्लीट केली आहे. चांगली गोलंदाजी करण आणि त्याच्यानंतर आलाय कैलास आणि कैलासनं सुद्धा अतिशय लाजवाब प्रकारची गोलंदाजी केली आहे. कल्पेश गोलंदाज आहे. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, चेंज ऑफ द पेस केलाय, रनआउट साठी संधी आहे, परंतु इथं मात्र वेगळं काहीतरी घडलंय. तोपर्यंत एक धाव धावून घेतली आहे. या एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोचतंय 12 या कड्यावर. चांगली गोलंदाजी कल्पेश या गोलंदाजाची. जशा प्रकारची गोलंदाजी करणनं टाकली होती, थोड्याशा अवांतर धावा दिल्या होत्या जरूर, परंतु त्या अवांतर धावा फेटाळत पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय पुन्हा गोलंदाजानं. या वेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, थोडीशी फेकी थोडी लेट झाली, तोपर्यंत अगदी मात्र मुठीमध्ये जीव घेऊन मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. या एका धावेनं धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 13 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ झालाय, 13 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सुरुवात अगदीशय धीमी झाली असं म्हणावं लागेल. पहिले 2 झटके अगदी लवकर गेले, त्यानंतर मात्र मानवेडा संघ थोडं आता प्रश्नचिन्ह मोठं उपस्थित राहिलं. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता बाहेरून मात्र संदेश मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलाय आणि हा संदेश जाणं गरजेचं आहे, कारण धावफलकाला गती येणं गरजेचे असेल. शेवटचा मुकाबला आहे, प्रेशरची मॅच आहे, प्रेशरच्या मॅच मध्ये धावा जमवणं गरजेचं असेल. तर बघूया आता गोलंदाजीच्या मार्कवर कोण गोलंदाज येईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी
वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज हरिदास आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं सॉरी तिसरं षटक घेऊन हरिदास आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. अपील तर केली आहे. पुन्हा इथं पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज बाद. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. झटके लागतायत आणि या झटकेमधून जसं उभारतोय संघ मानवेडे तसा मात्र अजून एक झटका बसतोय. यष्टीरक्षकानं केली चोख कामगिरी. अजून एक विकेट येते मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सार्थक गेलाय. धावफलक अगदी कमी स्थितीवर जाऊन थांबलंय. 13 धावा धपालकर जोडल्या गेल्यात आणि या 13 धावा आता मात्र चांगली गोलंदाजी. पहिला बॉल अगदीशय अंगावर येणारा जास्त गतीचा आपल्याला बघायला मिळाला. बॅटची कडा लागली तिथंच खेळत राहिला आणि रनआउटच्या स्वरूपातील एक विकेट आली आहे. प्रत्येक षटकारासाठी भगत दादा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 101 रुपये लगावण्यात आलंय. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. पुन्हा एकदा शरीरावर बॉल आलाय. तोपर्यंत आता मात्र अगदी जीवाच्या आकांतानं एक धाव कंप्लीट केली आहे. 14 धावा धावफलकावर जोडल्या जातील. एक धावेनं मात्र आता इथं थोडंसे धावफलक जोडलं जात आहे. साझेदारी करणं गरजेचं आहे. थोडीशी पार्टनरशिप जर बिल्ड झाली तर शेवटच्या षटकामध्ये चांगली हाणामारी करू शकतो मानवेडे संघ. तर दुसरीकडे मात्र बोरली संघाची जमेची बाजू राहिली आहे आज गोलंदाजी. या वेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरीरावर जाऊन पुन्हा एकदा चेंडू आदळलाय. तोपर्यंत लेगबायच्या स्वरूपातील एक धाव जमली आहे. चांगली गोलंदाजी. अगदीशय लाजवाब गोलंदाजी. जसा मात्र बॅट्समनचा ट्रान्स आहे तो ट्रान्स ओळखून मात्र ही गोलंदाजी केली जाते. बॅट्समनच्या आवाक्याच्या बाहेर हा टप्पा ठेवला जातोय आणि डान्सिंग डाऊन द विकेट करत असताना सुद्धा बॅटरला बॉल व्यवस्थित लागत नाहीये. आता पुन्हा एकदा सार्थक बॅटिंगच्या स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय आणि गोलंदाजीच्या मार्कवर हरिदास आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला उडवलाय. टॉपेज लागलाय. उंची जास्त लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र लाजवाब झेल रनिंग कॅच कंप्लीट केलाय. अतिशय कमालीचा झेल आपल्याला बघायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने टिपलाय आणि अजून एक विकेट सार्थक मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळू दाखल झालाय. हरिदास गोलंदाजीच्या मार्कवर. या वेळेला अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 2 3 जण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला परंतु चेंडूनं मात्र नोमॅन्स लँड मध्ये जाऊन आदळला. तोपर्यंत आता मात्र 2 धावा धावून घेतल्यात. आता धावा जमवणं गरजेचं आहे. फायनलचा मुकाबला आहे. प्रेशर आहे. हाय व्होल्टेजची ही मॅच आहे आणि हाय व्होल्टेजच्या मॅच मध्ये सध्या हाय व्होल्टेजचे झटके दिलेत बोरली संघानं परंतु मानवेडे संघ मात्र या झटकेमधून उभारण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एकीकडे आपल्याला नवीन बॅटर बाळू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर दुसरीकडे हरिदास नावाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. अपील केली आहे. पंचांचा बोट अजून एकदा आकाशाकडे. अजून एकदा विकेट. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. आज मात्र लाजवाब गोलंदाजी करतोय बोरली हा संघ.
17 धावा धाबलकर जोडल्या गेल्या. 17 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचा कॅश प्राइज तसंच लागू आहे भगतदादा यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला यो मिस आहे. दांडी 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 गोल. विकेटचं पतन. अजून एक विकेट येते मैदानाच्या बाहेर. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता. इथं लेग स्टंप मिस झाली आहे. जरूर पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. या व्हाईट बॉल मध्ये पुन्हा एकदा धावसंख्येत आता भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावर. 18 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज. या वेळेला फुल्लर लाईनचा चेंडू. पुन्हा एकदा अपील केली आहे परंतु या अपील मध्ये विश्वास पाहिजे तेवढा नाहीये. चांगला बॉल अतिशय लाजवाब बघायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल आलाय. एकीकडे सोमनाथ तर गोलंदाजी आज मात्र अगदी तिखट राहिली आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा बोर्ली संघाची गोलंदाजी अगदी जमेची बाजू होती आणि आता या मॅच मध्ये सुद्धा इथं मात्र स्लोवर वन चेंज ऑफ द पेस. शरीरापासून बाहेर जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जरूर इथं आपल्याला व्हाईट बॉल बघायला मिळतोय. या व्हाईट बॉल न पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकतीये. या वेळेला हलक्या हाताने खेळला आहे. गॅप मध्ये चेंडू अगदीशय पाठवला. एक धाव तरी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा होईल कंप्लीट. या 2 धावेना आता मात्र धाव संख्या थोडीशी पुढे सरकतीये. या धावेला मात्र आकार देण्याचा प्रयत्न सध्या मात्र या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जाऊन पोहोचतोय. 21 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. कल्पेश गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक दुसरं गोलंदाजीचं षटक घेऊन आलाय आणि चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. या वेळेला फायावर येणारा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तरी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये आणि या एका धावेवरच थांबला गेलाय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. जेवढ्या जास्त धावा येतील तेवढ्या जास्त मात्र धावा या दोन्ही खेळाडूंना जमवाव्या लागतील. जेवढ्या धावा जमवतील तेवढं मात्र आपल्या संघासाठी फायदेमंद असेल. फायनलचा मुकाबला आहे. प्रेशरची मॅच आहे. प्रेशर मध्ये कुकरच्या शिट्ट्या वाजतात. या वेळेला शिट्टी वाजेल का? आहा चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलाय फेकलाय तोपर्यंत एक धाव तरी कंप्लीट झाली आहे. या एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय. आता जाऊन पोहोचतंय ते 23 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. कल्पेश या वेळेला उडवलाय. आता अतिशय कमालीचा फटका परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच कावकळला. त्यांना टिपलाय. आजच्या दिवसातील अजून एक सुंदर झेल. विकेटचं पतन. अजून एक विकेट येते मैदानाच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत 7 विकेटच्या मोबदल्यात 23 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. 23 धावा. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगला स्कोर पर्यंत जाऊन पोहोचेल मानवेडा संघ. गरज आहे 10 ते 15 धावांची.
सोमनाथचं हे शेवटचं षटक, फुल टॉस बॉल, हिट अगदीच करायचा होता चांगला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फुल टॉसला क्रिकेटमध्ये मिठाई समजलं जातं आणि ऐन दिवाळीच्या दिवसात मात्र या मिठाईवर लात मारली या फलंदाजानं. सागर आपल्याला बघायला मिळतोय. फटका मारावा लागेल. या वेळेला सुद्धा फुल टॉस होता. स्टिकरेनला बॉल लागलाय आणि इथं मात्र धाव घेत असताना मात्र नॉन स्ट्रायकर बॅट्समन झालाय बाद. विकेट अजून एक मैदानाच्या बाहेर येते. विकेट क्रमांक 8, झटका क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डायरेक्ट हिट झाला असता तर अजून एक विकेट आली असती, परंतु इथं मात्र डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एक धाव आता घेतली आहे धावून. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला अजून एक चांगला बॉल, यॉर्कर, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र चांगल्या गतीनं मात्र हाताळला गेलाय. अजून एक डॉट बॉल आलाय. आता मात्र पायात अतिशय चांगल्या पद्धतीनं बेड्या ठोकल्यात. कोणत्या प्रकारच्या धावा देत नाहीयेत बोर्ली संघाचे गोलंदाज. शेवटचा चेंडू अजून एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. इथं मात्र गुडलेंदवर चेंडू पीच झाला, त्यानंतर थोडीशी गती काढून घेतली होती आणि त्यानंच मात्र बीट केलं या फलंदाजाला. अजून एक डॉट बॉल आलाय. सोमनाथची गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची साबित झाली आहे. बघूया हा पुढचा चेंडू. या वेळेला चेंज ऑफ द पेस, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि अडवलाय सुद्धा. वन बाउन्स कलेक्शन झालंय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज झालाय बाद. धाव मिळेल फक्त एक. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचता येते 25 या आकड्यावर आणि आता जिंकण्यासाठी 26 धावांचं अतिशय कमी पद्धतीचं हे लक्ष मात्र ठेवण्यात आलंय बोर्ली या संघाच्या समोर. 30 चेंडूचा खेळ आणि फक्त जमवायच्या आहेत त्या 26 धावा, सॉरी 26 धावा जमवायच्या आहेत. तीस चेंडूंचा खेळ आणि 26 धावांचं लक्ष. बॉल टू रन पेक्षा सुद्धा धावा कमी आहेत आणि या धावा जमवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज जातील जरूर, परंतु सध्या मात्र चर्चा केली जाते की या धावा रोखण्याच्या कशा. 26 धावा जमवायच्या आहेत. नवीन बॅटर ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एकीकडे लाला तर दुसरीकडे करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 26 धावा जमवण्यासाठी दाखल झाली आहे. तर दुसरीकडे मानवेडे हा संघ ग्रामदेवतेचं नाव घेऊन मात्र अगदी क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज झालाय. आता हे क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं असेल, कारण धावा जमवायच्या आहेत, धावा या रोखायच्या आहेत. 26 धावा जर रोखायच्या असतील तर तुम्हाला सिंगल डबल सुद्धा रोखणं गरजेचं आहे. टप्पा खूप महत्वाचा आहे. चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर योग्य वेगानं जर टप्पे हाताळले तर या 26 धावा रोखू शकता येतात. आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे इतिहास अनेक वेळा घडलेत, अनेक वेळेला अशा प्रकारचे पराक्रम रचले गेलेत. 12 बॉल 2 धावेची सुद्धा मॅच एका वेळेला रोखली गेली होती, तेही टेनिस क्रिकेटमध्ये. आणि हा इतिहास पुन्हा एकदा दोहरावा लागेल तो मानवेडे या संघाला.
चांगल्या टप्प्यावर योग्य गतीनं जर लालाची कमजोरी करणची कमजोरी ओळखून जर तुम्ही जर चांगला मारा केला तर मात्र सामना तुमच्या बाजूने झुकला जाईल. या दोघातली एक विकेट जर पहिल्या ओव्हर मध्ये गेली तर पुन्हा एकदा तुम्ही मॅच मध्ये दाखल व्हाल. बघूया काय घडेल. एकीकडे लाला आहे तर दुसरीकडे करण आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला करण बघायला मिळतोय आणि गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज रंगनाथ आपल्याला बघायला मिळतोय. 30 बॉल 26 समीकरण. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करणार आहे. बघूया जर्सी नंबर 07 सध्या वॉर्म अप करतोय. बघूयात करणसाठी हा पहिला बॉल, या इनिंग मधला पहिला बॉल इथं मात्र झेल साठी संधी होती जरूर. यष्टीरक्षकानं सध्या मात्र अगदी निराशाजनक परिस्थितीमध्ये खाली बघितलंय. स्वतःशी सध्या बोलला गेलाय की हा आलेला हाफ चान्स मधला मला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचा होता. अशा प्रकारचे जर हाफ चान्स तुम्ही फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलेत तरच तुम्हाला ही विजयाची गोडी चाकता येईल. यावेळेला मात्र चांगली सुरुवात झाली आहे. रंगनाथनं मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे. बघूया हा पुढचा चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षण नाहीये तिथं कोणत्या प्रकारचा. क्षेत्ररक्षक चेंडू आणीपर्यंत एक धाव तरी कंप्लीट केली आहे. राईट हँडेड लेफ्ट हँडेडचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जमवलं गेलंय. एकीकडे लाल आहे तर दुसरीकडे करण आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर अतिशय तिखट पद्धतीचा प्रश्न विचारला गेला आणि त्या तिखट प्रश्न देत असताना थोडासा करणला बॅकफुटवर टाकण्यात आलं. त्यानंतर आली आहे सिंगल धाव. जर धावा रोखायच्या असतील तर अशा प्रकारचे प्रखर आणि तिखट प्रश्न विचारले पाहिजेत. तुमच्याकडे गती सुद्धा असली पाहिजे. ऑफकटर लेगपटरचा सुद्धा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे. बघूया आता काय घडेल. राईट हँडेड बॅट्समननं सध्या एक धाव काढली आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समनला मात्र स्ट्राईकवर आणलाय. लाला गेला स्ट्रायकिंग एंडला. आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सध्या पुन्हा एकदा फैलावलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लालासाठी लॉंग ऑन सुद्धा सजवलाय. रंगनाथचा हा पुढचा चेंडू या वेळेला उडवला. क्षेत्ररक्षक आहे. उलटा झेल घेण्यासाठी संधी झाली होती. थोडीशी अवघड कॅच होती जरूर, परंतु हीच अवघड कॅच 1983 साली घेतली होती कपिल देवनं आणि त्यानंतर मात्र भारत झाला होता एकदा चॅम्पियन. हा जर झेल झाला असता तर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्यासाठी संधी झाली असती मानवेडे या संघासाठी. परंतु इथं मात्र 2 धावा आल्यात. अशा प्रकारचे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. एफर्ट्स तुम्हाला दाखवावे लागतील. जो षटकार लावेल त्याच्यासाठी भगत दादा यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. बघूया काय घडेल. षटकार येईल का. लाला आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट पिच पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून थोडंसं फंबल. चांगली गोलंदाजी रंगनाथची. चांगला अगदीशय चांगला टप्पा धरून टाकला जातोय. शरीरापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न लालाला करण्यात आला. कव्हरच्या दिशेने एक सिंगल जरूर आली. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅट्समन जाऊन पोहोचतोय करण. या वेळेला रिव्हर्स स्वीप लगा तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटकार यावेळेला मात्र आबाद करून दिलाय. कार्पेटच्या साह्यानं कार्पेटला गुदगुल्या करत मात्र हा चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार गॅप होता. जसा मात्र सुईमधून धागा व्हावा तसा मात्र हा फटका ओवून काढला गॅप मधून. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आलाय. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचतय. 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. करण आणि लाला लाजवाब बॅटिंग करतायत तर दुसरीकडे रंगनाथ विकेटची गरज आहे. या वेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक झेल ड्रॉप. हा झेल घ्यायचा होता मर्दा. हा झेल घ्यायचा होता. हा झेल झाला असता तर मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट आली असती. परंतु अतिशय सुरक्षित परिस्थितीत उभा आहे फलंदाज. एक धाव धावून घेतली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 9 धावा.
24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 17 धावांची गरज आहे आणि आता 17 धावा जर जमवायच्या रोखायच्या असतील तर तुम्हाला चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करणं गरजेचं आहे. पुल्लर लाईनचा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं हा फटका अगदी नटराज स्टाईल मध्ये घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्ट्यांच्या वरून मात्र हा चेंडू निघून जातोय. चांगला बॉल हाताळताना बघायला मिळतोय. राऊंड द विकेटने गोलंदाज आपल्याला चांगली लेंथ वापरत असताना बघायला मिळालाय. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाज. या वेळेला चांगला बॉल, यॉर्कर क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र सर्राईत पद्धतीने वापरलाय. खोलवट टप्प्याचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा वापरलाय आणि अजून एक डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल पुन्हा एकदा मानवेडे या संघाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतील. बघूयात आणतील का. तर दुसरीकडे करण ज्यानं मात्र चांगली बॅटिंग आजच्या दिवसात केली आहे त्याला प्रेशर मध्ये घेतलंय. आता फटका चांगलाय, आडव्या बॅटने ठोला लगावलाय. वन बाउन्स, सीमा रेषा पार आलाय. हा फ्लिक शॉट चौकार. षटकारासाठी कॅश प्राइज आहे. बघा दादा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 101 रुपये आणि आता चौकार आलाय. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी भगत भाऊ यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं कॅश प्राइज. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. बघूया आता कशा प्रकारची गोलंदाजी असेल. पायावर येणारा चेंडू. आता 30 यार्ड सर्कल खुलं करण्यात आलंय. धावा तर अतिशय कमी रोखायच्या आहेत, परंतु चांगल्या टप्प्यावर चांगला लेंथ वर जर गोलंदाजी झाली तर ह्या धावा रोखू शकता येतात. तर दुसरीकडे करण मात्र आज ऐकायला तयार नाहीये. प्रत्येक वेळेला कलात्मक फटके खेळतो. एकदा स्विच हिट तर कधी फॉलिंग स्वीप सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला मगाशी बघायला मिळाली. चांगली बॅटिंग राहिली आहे. प्रत्येक बॉलवर मात्र समाचार घेण्यासाठी तयार आहे. तर दुसरीकडे गोलंदाजानं मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या वेळेला हलक्या हाताने सिंगल, कारण आता धावफलक थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, कारण धावा कमी आहेत. या धावा जर कमी जमवायच्या असतील तर कोणत्याही प्रकारची जोखीम उचलली जात नाहीये. एकीकडे लाला तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय करण. तर गोलंदाजीच्या मार्कवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. एक चौकार जरूर आलाय, परंतु खोलवर टप्प्याचे योग्य गतीने मात्र गोलंदाजी आज चांगली झाली आहे. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. लालासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे. जर 101 रुपये जर मिळवायचे असतील तर भगत भाऊ यांच्या माध्यमातून हे लावलेले 101 रुपये प्रत्येक षटकारासाठी आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकायचा होता. लोवर फुल टॉस करण्यात आलाय. तोपर्यंत एक धाव तरी मिळेल. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, त्यांना अडवलाय, फेकलाय. तोपर्यंत एक धाव आली आहे. आता जसं जसा मात्र हा एक धाव येईल तसं तसं मात्र या सामन्यातील औपचारिकता बाकी राहील, कारण धावा अतिशय कमी झालेल्या होत्या आणि या कमी धावा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेस करत असताना हे दोन्ही चेस मास्टर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करतायत. डोक्यामध्ये कॅल्क्युलेटर आणि आपल्या खेळीमध्ये टॅलेंट घेऊन मात्र हे दोघे जण चांगली बॅटिंग करतायत. हलक्या हाताने खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स कलेक्शन करण्यात आलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. येणारं हे षटक खूप महत्वाचं आहे, निर्णायक षटक. या षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र सामना बोरली या संघाच्या बाजूने झुकेल आणि या षटकामध्ये जर धावा 1 ते 2 आल्या तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा मानवेडे हा संघ येऊन पोहोचेल. तर दुसरीकडे आपले मान्यवर आज कॅश प्राइज घेऊन आलेत 101 रुपयांचं, पण ते पटकवायला आतापर्यंत षटकार आलेला नाहीये. भगत भाऊ यांच्या माध्यमातून 101 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. चांगला बॉल, अतिशय लाजवाब चेंडू टाकलाय की आगीचा निखारा. लाजवाब चेंडू होता. परत येताना मात्र करणला थोडीशी इंजुरी झाली आहे का.
येस, चांगल्या स्थितीमध्ये उभा राहिलाय पुन्हा एकदा, खरंच चांगली बाब आहे ही. आता लालाला जर षटकार लावला तर भगत भाऊ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. या बॉलला जर षटकार आला तर लालासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅटची आतली बाजू लागली आहे, पुन्हा एकदा शरीरावर जाऊन बॉल आदळतोय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेनं पुन्हा एकदा धावेतलं थोडंसं अंतर कमी केलं जाईल. आता 10 धावींची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी आहे तो 16 बॉल 10ची गरज आहे. एकीकडे करण तर दुसरीकडे लाला. आज थोडासा स्ट्रगल करताना बघायला मिळालाय, तर करणनं मात्र हा पूर्ण विजयाचा रथ स्वतःच्या खांद्यावर थांबवलाय. बघूया आता काय घडेल. करणसाठी कॅश प्राइज आहे, षटकारासाठी 201 रुपये भगत भाऊ यांच्या माध्यमातून. राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. 10 धावींची गरज आहे. यावेळेला स्वीट शीट, पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. पाठीमागच्या बाजूला चेंडू आणि प्लेयरची लागलेली रेस मात्र चेंडूने जिंकली आहे. अजून एक चौकार आलाय, अजून एकदा मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आता पकड निर्माण करत असताना बोली संघाला आपल्याला बघायला मिळतोय. फायनलच्या मुकाबल्यामध्ये करण आणि लालाची ही पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने बीट होतीये. एकीकडे करण मात्र आपले हात धुवून घेतोय तर दुसरीकडे लाला मात्र शांत पद्धतीने बॅटिंग करतोय. 6 धावींची गरज आहे, षटकारासाठी कॅश प्राइज ऑन आहे. बघूया विनिंग शॉट कसा असेल. हलक्या हाताने टोलवला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी करणनं जागा सोडली आहे, परंतु लालानं त्याला थांबवलंय आणि ही एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय. आता फक्त 5 धावेंची गरज आहे. लालानं जर या बॉलवर षटकार लावला तर भगत भाऊ यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचा कॅश प्राइज. चांगला बॉल, अतिशय गतिशील, यष्टीरक्षकाला थोडंसं बीट केलंय. पुन्हा एकदा अजून एक धाव अंकित केली जाईल आणि इथं षटक संपतंय. येस येस, ओके ओके, चेक केला जाईल. व्हाईट बॉल साठी चेक केलं जाईल. बघूयात, आणि पंचांचा इशारा आलाय, हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येत अजून एकदा भर पडतीये. 3 धावेंची गरज आहे. जर षटकार लावला तर पुन्हा एकदा कॅश प्राइज ऑन आहे, 1001 रुपये. बघूया विनिंग शॉट येईल का. लालासाठी हा षटकार आहे. बघूया, आणि चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. अतिशय गतिशील पद्धतीनं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. थोडासा पल्लू शॉट, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तोपर्यंत अजून एक निर्धाव चेंडू आलाय. 3 धाव्यांची गरज आहे. चांगली बॉल आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. थोडासा लेट का होईना, परंतु टप्पा मात्र चांगला हेरलाय आता गोलंदाजानं. गती योग्य आहे. बघूया आता हा पुढचा चेंडू कशा प्रकारचा असेल. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय गॅप मध्ये. करण मात्र आता समजदारीचं क्रिकेट खेळतोय आणि चांगला बॉल. एकच धाव मिळते. आता 2 धावेंची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ आणि 2 धावा धावफलकावर आता फक्त जमवायच्या आहेत. बारा बॉल आणि 2 धावेंची गरज.
पहिलाच बॉल आडवा बॅटने ठोलवलाय, येईल का षटकार? परंतु इथं मात्र आलाय षटकार आणि चेंडू जातोय सीमा पर. या खरणच्या षटकारासाठी भगत भाऊ यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सामना जिंकलाय बोली या संघ